अनकही बातें लक्ष्य सीझन 2 राडा घालमध्ये मी अक्षय तुम्हा सगळ्यांचं दिलखुलास स्वागत करतो। अनकही बातें लक्ष्य सीझन 2 चा पहिला एपिसोड मी नाना पाटेकर यांच्यावर टेलिकास्ट केला। तुम्ही तो पाहिला, तुमचे रिव्ह्यू मला मिळाले, सो थँक्यू सो मच टू एव्हरीवन। आज आपण एका अशा लिजंड बद्दल जाणून घेणार आहोत ज्या माणसाची जर्नी खरंच खूप ग्रेट आहे, त्याचा प्रवास खरंच खूप ग्रेट आहे। तसं आता आपलं जे युग आहे ते एक स्मार्टफोन युग आहे। आपली जी यूथ आहे 20 to 23 मधली ही खूप ऍक्टिव्ह असते। मध्ये फेसबुक असो, व्हॉट्सअप, इन्स्टा, स्नॅपचॅट याद्वारे आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो। म्हणजे जी कोणी आपली क्रश असेल, जी कोणी आपली गर्लफ्रेंड असेल, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण सहजतेने वावरू शकतो। पण याचा एक गैरफायदा असा आहे की जितक्या सहजतेने आपण आपल्या क्रशच्या किंवा गर्लफ्रेंडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तितक्या सहजतेने आपण ब्लॉक सुद्धा होतो। म्हणजे तितक्या सहजतेने आपलं नातं विखुरलं सुद्धा जातं। पण आज ज्या लिजंड बद्दल आपण बोलणार आहोत तो लिजंड जेव्हा आपल्या वयाचा होता, कॉलेजमध्ये होता, शाळेमध्ये होता, तेव्हा त्याला सुद्धा वाटायचं की प्रत्येक मुलीने आपल्याला बोललं पाहिजे, प्रत्येक मुलीने आपल्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे, प्रत्येक माणसाने आपल्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे। पण काही केल्या मुली याला घासच टाकत नव्हत्या। त्यामुळे ही जी गोष्ट होती ही त्याला खूप खुपायची। त्यानंतर त्याने असा विचार केला की आयुष्यामध्ये असं काहीतरी केलं पाहिजे, असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे की ज्यामुळे या ज्या पोरी आहेत ना त्या आपल्या मागे फिरल्या पाहिजे। त्यानंतर त्याने खूप विचार केला की आपल्यासाठी कुठलं क्षेत्र योग्य आहे। तो त्याकडे खूप फिल्म्स बघायचा, नाटकं बघायचा, हॉलिवूड फिल्म्स बघायचा। त्यामुळे त्याने असं ठरवलं की आता आपण अभिनेता बनलं पाहिजे, कारण अभिनेत्याच्या खूप पोरी मागं असतात। तो घरी गेला, वडिलांना त्यांनी सांगायची हिम्मत केली की बाबूजी मैं अभिनेता बनना चाहता हूं। हा सीन सिनेमामध्ये बघायला ठीक वाटतो, पण त्या काळचे दिवस, वडील एकदम स्ट्रिक्ट, सगळी फॅमिली वेल एज्युकेटेड आणि मुलगा असं बोलतोय की मला अभिनेता व्हायचंय। त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही कल्पना आपण करणंच योग्य आहे। त्यानंतर त्यांनी खूप प्रयत्न केले, वडिलांना समजवायचा प्रयत्न केला की मला अभिनेता बनायचं आहे, पण वडील काही केले ऐकायला तयार होईना। कारण एक जनरेशन गॅप मुलामध्ये आणि वडिलांमध्ये असतो ना, तो आडवा येत होता या दोघांमध्ये। त्यानंतर शाळेमध्ये, कॉलेजमध्ये एक प्ले करायचं सगळ्यांनी ठरवलं आणि ज्या मुलाला अभिनेता व्हायचंय त्यालाच कुणी घेतलं नाही, त्याला स्टारकास्ट सुद्धा कधी कुणी केलं नाही, त्याला काढून टाकलं। ही गोष्ट त्याच्या मनाला खूप लागली। त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आता आपल्याला अभिनेताच बनायचंय आणि ज्यांनी मला नाकारलंय, ज्या मुलींनी मला नाकारलंय त्यांच्या नाकावर टिचून मला उभारून राहायचंय। तर त्यानंतर हा माणूस खूप मोठा झाला, एक लिजंड झाला आणि एक प्रगल्भ अभिनेता म्हणून आपण त्या माणसाकडे सध्या बघतो। तर आज अनकही बातें लक्ष्य सीझन 2 मध्ये आपण एका अशा प्रगल्भ अभिनेत्याबद्दल आणि एका लिजंड बद्दल जाणून घेणार आहोत ज्याची जर्नी खरंच खूप ग्रेट आहे। सो नन अदर दॅन नसरुद्दीन यांच्याकडे नेहमीच बघत आलो। रंगमंचाचं ज्यांनी रीतसर शिक्षण घेतलं, त्यानंतर सिनेमाची ऍक्टिंग काय असते हे सुद्धा ते शिकले। तसं आता नसरुद्दीन शाह यांचा जन्म हा 20 जुलै 1949 बाराबंकी, लखनौच्या जवळ एक खेडगाव आहे तिथे झाला। लहानपणापासून एक स्ट्रिक्ट फॅमिली होती त्यांची, घरामध्ये सगळे वेल एज्युकेटेड होते आणि यांना एक सिनेमाचा नाद होता, एक नाटकाची आवड त्यांना लहानपणापासूनच लागली होती। त्यामुळे त्यांनी असं ठरवलं होतं की आता आपल्याला अभिनेता बनायचंय आणि तसा त्यांनी प्रवास त्यांचा सुरू केला। त्यानंतर त्यांनी लहानपणी शाळेत असताना प्रयत्न केला नाटकामध्ये। त्यानंतर ते अजमेरमध्ये ते गेले शालेय शिक्षणासाठी पुढे। तिथे खऱ्या अर्थाने नसरुद्दीन शाह यांची पर्सनॅलिटी जी आहे ना ती डेव्हलप होत गेली अजमेरमध्ये। तिथे त्यांचं व्यक्तित्व खऱ्या अर्थाने तिथे खुललं। शेक्सपियरचं गाजलेलं अतिशय चांगलं नाटक द मर्चंट ऑफ व्हेनिस या नाटकामध्ये त्यांना अजमेरच्या शाळेमध्ये असताना काम करायची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी असं ठरवलं की अरे हे एक क्षेत्र आपल्यासाठी खरंच चांगलं आहे। नाटकाची आवड त्यांना तिथे झाली, एक सेन्स ऑफ इंटरेस्ट म्हणतो ना आपण, त्या गोष्टी अजमेरमध्येच त्यांना मिळत गेल्या। त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ते नैनितालला आले। नाटकाची आवड होती, एक पुस्तकांची आवड त्यांना वाचायची लागली। तसं वाटतं नसरुद्दीन शाह जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा त्यांना अभ्यासाची अजिबात आवड नव्हती, ते आपल्यासारखेच एक खोडकर होते। त्यामुळे सिनेमा, नाटक यांनी त्यांचं आयुष्य त्याकाळी पूर्ण घेरून टाकलं होतं। त्यानंतर नसरुद्दीन शाह यांनी असं ठरवलं की नाटकच आपल्या आयुष्याचं सगळं काही आहे, नाटकच आपल्या आयुष्याचं सार आहे, आपल्याला ते रीतसर शिक्षण आपण घेतलं पाहिजे। त्यानंतर ते अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये ते आले, तिथे त्यांनी नाटकं केली, ती नाटकं सुद्धा लोकांना आवडायला लागली। त्यानंतर एक खऱ्या अर्थाने जे फील्ड असतं ना की आपण ठरवतो की आपल्याला या क्षेत्रामध्ये जायचंय, ते क्षेत्र नसरुद्दीन शाह यांनी निवडलं होतं, ते म्हणजे थिएटर, ड्रामा आणि फिल्मचं होतं।
त्यानंतर ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला त्यांनी अप्लाय केला, तिथे ते गेले. तिथे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये खऱ्या अर्थाने असं म्हणतात की कुठल्याही गोष्टीमध्ये ना आपला जो पाया असतो ना तो भक्कम व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला गुरुची गरज असते आणि गुरु आपल्याला नेहमी चांगला रस्ता दाखवतो की आपल्याला काय करायचंय, आपला पाया नेमका कुठे भक्कम व्हायला पाहिजे. त्यासाठी गुरु आपल्याला नेहमी मदत करत असतो. तसं नसरुद्दीन शाह यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीमध्ये इब्राहिम अलकाझी हे गुरु म्हणून मिळाले. त्यांच्या हाताखाली ते खूप काही शिकले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामानी नसरुद्दीन शाह यांचं व्यक्तित्व, एक पर्सनॅलिटी पूर्णपणे चेंज करून टाकली. नसरुद्दीन शाह यांच्या अभिनयाला एक चमक खऱ्या अर्थाने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये आली. तिथे त्यांच्यासोबत ओम पुरी हे सुद्धा होते, जे त्याकडे क्लासमेट होते, ज्यांनी अक्षरशः नंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये धिंगाणा घातला त्यांच्या अभिनयाद्वारे. नसरुद्दीन शाह हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून नंतर बाहेर पडले. ते थिएटर मध्ये काम करायचे. पण जेव्हा आपण थिएटर मध्ये काम करतो आणि जेव्हा आपण सिनेमामध्ये काम करतो, या दोन वेगळ्या गोष्टी असतात. सिनेमातली ऍक्टिंग आणि थिएटरची ऍक्टिंग खूप वेगळी असते. सिनेमामध्ये आपल्याला एक फ्रेम दिलेली असते आणि त्या कॅमेराच्या अँगल मध्येच आपल्याला काम करावं लागतं. आणि थिएटरमध्ये आपल्याला एक स्पेस असतो जिथे आपण आपल्याला पाहिजे तसं वावरू शकतो. तसं नसरुद्दीन शाह थिएटर करत होते, पण त्यांना सिनेमाची ऍक्टिंग काही केली अवगत होत नव्हती. त्यानंतर इब्राहिम अलकाझी यांच्या सांगण्यावरून ते पुण्याला आले. फिल्म टेलिव्हिजन ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं, जिथे त्यांच्यासोबत ओम पुरी सुद्धा होते. फिल्म टेलिव्हिजन ऑफ इन्स्टिट्यूट पुण्याचं जे होतं तिथून खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला एक टर्निंग पॉइंट मिळाला. पण त्याकाळी नसरुद्दीन शाह हिरो म्हणून दिसत नव्हते, कारण त्यांची एक असं म्हणतात की हिरो व्हायला एक शक्ल सूरत जी लागते चांगली, तशी त्यांची त्याकाळी नव्हती. त्यामुळे त्यांना जे रोल मिळायचे ते नेहमी हलके फुलके असायचे, पण ते सुद्धा रोल त्यांनी तेवढ्याच ताकदीने निभावले. श्याम बेनेगल यांचा 1973 साली आलेला एक अंकुर हा सिनेमा होता, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नसरुद्दीन शाह दिसले. त्यांच्या अभिनयाची चमक आपल्याला त्या सिनेमामध्ये दिसली. नसरुद्दीन शाह हे नेहमी म्हणत की हा जो पॅरलल सिनेमा आहे, ज्याच्या थ्रू ते आले, श्याम बेनेगलचा अंकुर हा सिनेमा होता, ते नेहमी म्हणत की हा जो पॅरलल सिनेमा आहे, समांतर जे सिनेमे आहेत, जे आर्ट फिल्म्स आहेत, ही नवीन कलाकारांना या सिनेमातून खऱ्या अर्थाने चांगल्या संध्या नक्कीच मिळतील. आणि त्यांचं वाक्य खरंच ठरलं. नसरुद्दीन शाह त्यानंतर बऱ्याच आर्ट फिल्म मध्ये आपल्याला दिसले. आर्ट फिल्मचा ते एक हिस्साच बनून राहिले. 1975 साली श्याम बेनेगल यांचा निशांत हा एक सिनेमा आला होता, तो सुद्धा खूप गाजला. त्यामध्ये गिरीश कर्नाड सारखे खूप मोठे कलाकार या सिनेमामध्ये होते. आणि या सिनेमाने खऱ्या अर्थाने नसरुद्दीन शाह यांना घराघरामध्ये पोहोचवलं. नसरुद्दीन शाह पॅरलल सिनेमांमधून आपल्याला दिसत होते. त्यांनी बऱ्याच सिनेमातून त्यानंतर कामं केले. त्यानंतर प्रकाश मेहरा यांचा एक आनमान हा एक सिनेमा आला होता, ज्यामध्ये ते राजेंद्र कुमार यांच्यासोबत त्यांचा छोटा रोल होता. त्याच्यामध्ये सुद्धा ते आपल्याला दिसले. त्यानंतर त्यांनी पॅरलल सिनेमा खूप केले, ज्याच्यामध्ये सई परांजपेंचे सुद्धा सिनेमे होते जे खूप गाजले. स्पर्श सारखा एक अंध व्यक्तींवर आधारलेला हा सिनेमा होता जो खूप गाजला. त्यानंतर जुनून होता, मिर्च मसाला होता, मंथन होता, हे सगळे सिनेमे गाजले जे आर्ट सिनेमे होते. त्यानंतर नसरुद्दीन शाह यांनी असं ठरवलं की आता आपण आर्ट सिनेमे खूप केले, आता आपण मेन स्ट्रीम सिनेमाकडे वळायला पाहिजे. कारण मेन स्ट्रीम सिनेमाकडे जी पब्लिक होती ही नेहमी एक फॅसिनेट होत असते. त्यानंतर प्रेम नाग यांचा एक मेन स्ट्रीम सिनेमा त्यांनी त्याकाळी सुनैना हा केला, जो त्याकाळी बऱ्यापैकी चालला. त्यानंतर देवानंद साहेबांचे नसरुद्दीन शाह हे त्याकाळी खूप मोठे फॅन होते. देवानंद साहेबांनी त्यांना स्वामी दादा या त्यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. स्वामी दादा हा चित्रपट त्यावेळी एवढा नाही चालला, पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नसरुद्दीन शाह यांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. त्यानंतर गुलजार यांच्यासोबत नसरुद्दीन शाह यांनी खूप प्रोजेक्ट केले जे खूप गाजले. त्याच्यामध्ये मिर्झा गालिब जर आपल्याला आठवत असतील तर गुलजार साहेबांनी ज्या पद्धतीने नसरुद्दीन शाह यांना दाखवलं होतं मिर्झा गालिब म्हणून, ते सिरीज सुद्धा खूप गाजली. त्यानंतर इजाजत हा एक गुलजार यांचा सिनेमा होता. त्यानंतर लिबास यामध्ये नसरुद्दीन शाह खऱ्या अर्थाने चमकून दिसले. रत्ना पाठक जी त्यांची दुसरी बायको होती, त्यांच्यासोबत त्यांची केमिस्ट्री खरंच खूप रंगली. लोकांना त्यांची केमिस्ट्री आवडली. थिएटर नाटकांमध्ये लोक या केमिस्ट्रीला खरंच खूप एन्जॉय करत होते. त्यानंतर एक कमर्शियल सिनेमा त्यांनी केले ज्याच्यामध्ये कर्मा होता, जो सुभाष घई यांनी डिरेक्ट केला होता, तोही खूप गाजला. त्यानंतर त्रिदेव हा एक सिनेमा होता, तोही खूप गाजला. त्यानंतर टॉम अल्टर यांच्यासोबत मिळून त्यांनी एक थिएटर ग्रुप काढला होता, जो अजून थिएटर ग्रुप चालतो, हयात आहे, ज्याचं कोचिंग सुद्धा स्वतः नसरुद्दीन शाह करतात.
त्यानंतर नसरुद्दीन शहा यांनी बरेच सिनेमे केले, त्यांचा प्रवास सुरू होता. त्यांचा 2001 साली एक हॉलिवूड सिनेमा होता मान्सून वेडिंग म्हणून, तो आला होता. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांची अभिनयाची क्षमता दाखवली. तो सिनेमा सुद्धा लोकांना आवडला. नसरुद्दीन शहा हे खऱ्या अर्थाने प्रगल्भ अभिनेता आहेत, ज्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलं, ज्याच्यामध्ये पद्मश्री होता, पद्मभूषण होता. तर आजचा आणखी वादे लक्ष सीझन 2 राडा घालूयाचा एपिसोड आपण नन अदर दॅन नसरुद्दीन शहा यांना डेडिकेट केला. आणि आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. सो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. टिंग 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 टिंग. सो भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये एका नवीन एपिसोड सोबत. पण तोपर्यंत नमस्कार.